नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. सध्या इलेक्ट्रिकल व्हेकलचा जमाना आहे. बॅटरीवरून ऑपरेट होणारी दुचाकी हा तरुणाईमधला आवडता प्रकार. पुण्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट या संस्थेच्या वतीनं शिवाजीनगर येथे एक स्पेस स्टेशन उभं करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कंपनीची F77 मॅच 2 स्पोर्ट्स बाईक टेस्ट आणि राईड खरेदीसाठी देखील उपलब्ध असणार आहे. याबाबतची माहिती आज पत्रकारांना नारायण सुब्रमण्यम यांनी दिली. ही व्हेकल अतिशय माफक दरामध्ये चांगल्या प्रकारे आणि 250 किलोमीटरहून अधिक एका चार्जिंगमध्ये ती चालते. तेव्हा आपण आता या व्हेकलवर बसण्याकरता जाऊयात अल्ट्राव्हायोलेट स्पेसमध्ये. इलेक्ट्रिकल व्हेकल प्लॅटफॉर्म व बॅटरी तंत्रज्ञानातील आघाडीची अभिनव कंपनी असलेल्या अल्ट्राव्हायोलेटने पुण्यात शिवाजीनगरमध्ये अल्ट्राव्हायोलेट स्पेस स्टेशन रिटेल एक्सपिरियन्स सेंटर सुरू केले आहे. हे सेंटर 2100 चौरस फुटाच्या प्रशस्त जागेत आहे. पुणे ही दुचाकी वाहनांची बाजारपेठ असून अल्ट्राव्हायोलेटसाठी मोठा ग्राहक वर्ग येथे निर्माण होणार आहे. कंपनीचे नवे एक्सपिरियन्स सेंटर ग्राहकांची आणि व्यावसायिकांची व्याप्ती निश्चितच वाढवेल. या संदर्भात अल्ट्राव्हायोलेटचे सहसंपादक व मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सुब्रमण्यम म्हणाले, मोटरसायकलिंगची समृद्ध संस्कृती असलेल्या आणि दीर्घकाळापासून वाहन उद्योगात उत्कृष्टतेचे केंद्र असणाऱ्या पुणे शहरात अल्ट्राव्हायोलेट कंपनीने आता पदार्पण केले आहे. या वाहनांची प्रत्यक्ष निर्मिती भारतात आहे आणि यातील प्रत्येक घटक हा भारतीय आहे. त्यामुळे देशातली इंडिजिनियस अशी ही वाहन असे त्यांनी यावेळेला सांगितले. Back to India in 2015 to start Ultraviolet along with Dheeraj. So Pune is a very special city. Means a lot to be back here after 12 years, after coming back to India, starting Ultraviolet, and it's been an incredible journey till date. And to get started on what we have to offer, you've seen the vehicles. What's behind me is the F77 Mark II that we have just released from Ultraviolet about a couple of months back. And we are going live with deliveries today. More on that as we move forward. So Ultraviolet F77 Mark II this season is India's most awarded electric two-wheeler, and that is testament to our focus on design, technology and performance. And while we're all here, I'd like to give a round of applause to our entire R&D and operational teams back at Bangalore to have made this happen. In terms of commercially available electric motorcycles, with a 10.5 kilowatt-hour battery pack and a 7 kilowatt-hour battery pack. And with that, the range that we get on these bikes is already in excess of 200 kilometers. We have 211 on the originals on the first variant, and we have 323 IDC kilometers on the second variant. Right? And that already makes intercity riding possible. Now, what we wanted to do is go one step further, which is make it possible to ride all across India. And that's where we've started, expanding on our charging infrastructure. So today we have already lined up, multiple DC fast charging stations in and around Maharashtra. There's already expansions being going on in Karnataka and in Tamil Nadu. And now we're spreading across Maharashtra as well, between Mumbai, Pune, and other areas, all of the frequent routes outside the cities. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आज आपण पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आज पुणे शहरात अतिशय धूमधडाक्यात झाली. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त शहरातला प्रमुख पुतळा हा या ठिकाणचा प्रामुख्याने सारसबागेजवळचा मानला जातो. त्या पुतळ्याला हार अर्पण करण्याच्या प्रमाणे आज शहरामध्ये किमान 1000 मंडळांनी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करायची ठरवली आहे. त्यातल्या एक 20-22 ठिकाणी तर मी जाणारच आहे.
त्यामुळे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. सर्वसामान्य कामगाराला तुझ्या जीवावर हे जग चालतं आहे, तू काम नाही केलं, शेतकऱ्याने काम नाही केलं तर हे जग चालू शकणार नाही, असा त्याच्यामधला आत्मविश्वास जागृत करून त्याच्या मनातला जो न्यूनगंड होता तो संपवण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलं. अतिशय चांगले लेखक होते, अतिशय चांगले कवी होते, त्यांची साहित्य निर्मिती तर मोठीच आहे. मी माजी आमदार आमचे दीपक भाऊ आणि मनसेचे माजी नगरसेवक श्री गवळी त्याचं कौतुक करेन. त्यांनी आता गेल्या 2-3 वर्षामध्ये प्रत्येक जयंती पुण्यतिथीला 1 लाख लोकांना मिसळ, 1 लाख लोकांना ताक असा दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काही व्यवस्था केली. आजही त्यांनी काही हजार लोक मिसळ गेली, सकाळपासून म्हणजे 7,000 झाली, काही हजार लोकांना मिसळ फ्री देण्याचा कार्यक्रम केला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. ॲडिशनली त्यांनी 20,000 पुस्तकं गोळा केली. मिसळ खायची, पाहिजे ते एक पुस्तक भेट म्हणून घेऊन जायचे, असा एक अनोखा उपक्रम केला आहे. राज्य शासनाने सुद्धा ह्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या आधी जी घोषणा केली होती आरटीची, जशी बार्टी ही अनुसूचित जातींसाठी आहे, तशी मातंग समाजासाठी बार्टी नावाची एक संशोधन संस्था ही सरकारने घोषित केली, त्याला निधी दिला आणि आता मातंग समाजामधले गरीब जे आहेत त्यांना शिक्षणासाठी, व्यवसायासाठी बार्टीमधून मदत मिळणार. साहित्य, पुस्तक, लेखन हा मानवी जीवनाचा मोठा गाभा आहे आणि त्याच्यामध्ये जो स्वतःला झोकून देतो तोच जगामध्ये क्रांती करू शकतो आणि गरिबांचे, दलितांचे, दीनदुबळ्यांचा आवाज जगामध्ये करू शकतो. आज पुणे शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी झाली. अण्णाभाऊ साठेचं कर्तृत्व हे एक पदरी एक रंगात बुडवून चालणार नाही. हा व्यापक अशा प्रकारच्या भूमिका जगणारा आणि विचार अभिव्यक्त करणारा माणूस आहे. संबंध विश्वाची कल्पना आणि विश्वाचं कल्याण, विश्वाची शांतता अण्णाभाऊच्या भूमिकेमध्ये आपल्याला शोधता येते, सापडते. अण्णाभाऊचं साहित्य हे विविध व्यक्तिरेखांनी, विविध प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखांनी प्रतिबिंबित झालेलं साहित्य आहे. समाजातलं जिवंत वास्तव आपल्या साहित्यामध्ये अण्णाभाऊंनी अभिव्यक्त केलं आणि म्हणून त्यांचं साहित्य मराठीपुरतं मर्यादित नाही. 25-26 भाषांमध्ये भाषांतरित झालेलं अण्णाभाऊचं साहित्य हे अफाट आहे. 33 कादंबऱ्या लिहिल्या, 250 कथा लिहिल्या, जवळजवळ 13 वगनाट्य आहेत, 300 गाणी आहेत आणि 7 चित्रपट अण्णाभाऊंच्या नावावर आहेत. चित्रपट, कथा, कादंबरी आणि वगनाट्यामध्ये रमणारा हा माणूस, तमाशाचा उद्धार करणारा माणूस, संबंध श्रमिक आणि दलितांची बेरीज करणारा माणूस, सांस्कृतिक मानदंडांची एकत्र बेरीज करणारा माणूस. अण्णाभाऊंनी भीमराव आंबेडकरांना स्वीकारले, अण्णाभाऊंनी मार्क्स स्वीकारला, अण्णाभाऊंनी लोकमान्य टिळक स्वीकारले, अण्णाभाऊंनी अमर शेख स्वीकारले, अण्णाभाऊंनी आचार्य आत्रे स्वीकारले, अण्णाभाऊंनी संबंध श्रीपाद अमृत डांगे स्वीकारले, अण्णाभाऊंची संबंध खांडेकरांची प्रस्तावना त्यांनी स्वीकारली.